तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच आहे माझा की आता जे काय बाकीचे व्हिडिओ बनवत असलेले नसतील त्यांचं बाकीच्यांचं मला काय माहित नाही, पण माझं सांगतो. कुठेतरी छोटं मोठं व्हिडिओ बनवतोय, कॉमेडीचा असू द्या किंवा घरातला असू द्या किंवा बाहेरचं इतर कुठलीही गोष्ट मी माझ्या आयडीवर कॉमेडीचे व्हिडिओ असू दे, बाहेरचं कुठलेही व्हिडिओ असू दे किंवा इतर काय चाललंय समाजात की एखादा दुसरा व्हिडिओ घरातले काय चाललंय, आपलं डेली रुटीन काय चाललंय, हे कुठतरी एखादा असा माझा व्हिडिओ पडतो. किंवा कुठं बाहेर म्हणजे कसं मी ड्रायव्हिंगचं काम करतोय, तसे सगळेच कामं करतोय, पण जास्त मला ड्रायव्हिंग करावं त्या क्षेत्रातलं जास्त मी व्हिडिओ आत्ता टाकायला लागलोय चालल्यापासून गाडीवरती गाडी घेतल्यापासून. काय लोकांना एवढं वाईट वाटतंय व्हिडिओ बनवलेलं, व्हिडिओ टाकलेलं, म्हणजे थोडंसं असतं चांगल्या पद्धतीचं व्हिडिओ असतं, असं काय एवढं पण काय वाईट बनवत नाही मी व्हिडिओ. पण काय काय लोक अशा येते ना, व्हिडिओ बघितलं की व्हिडिओ आला की फाकशीवर घापरीशीवर ढकलणार. बरं ठीक आहे, जाऊ द्या, की आपण काय त्यांना अडवू शकत नाही. काय लोकांचं व्हिडिओ बघितला की नावडोळं म्हणणार. काय काय तर मला म्हणले, काय व्हिडिओ बनवायला लागलाय, कशासाठी बनवायला लागलाय, काय होते, काय येते, तुला किती पैसे येतात. अरे बापू, माझ्या आता सुरुवात आहे. ज्यांना ज्यांना पैसे येतात आणि ज्यांनी त्याच्यासाठी पैसे कमवायला लागले ते त्यांना जाऊन भेटा आणि त्यांना विचारा की किती स्ट्रगल त्यांनी केले त्या व्हिडिओमधनं. ते व्हिडिओ बनवण्यासाठी सोशल मीडियावर त्यांनी किती वेळ खर्च केलाय, किती दिवस काढले ते, किती महिने काढले ते, किती वर्ष काढले ते, हे जाऊन त्यांना विचारा. माझा आत्ता चालू झाले, आत्ता मी व्हिडिओ बनवायला लागलोय तरी तुम्ही मला म्हणताय काय व्हिडिओ बनवते आणि किती तुला पैसे येते. कुठतरी आता माझं इंस्टाग्रामवर 200-400 व्हिडिओ झाला असलेला, यूट्यूबचा आत्ता नवीन चॅनल काढला त्याच्यावर कुठे 30-35 व्हिडिओ झाला असतील माझं. तर लोक असे म्हणायला लागले की विचार करा, जोपर्यंत तुमच्याकडे काय नाही तोपर्यंत लोक तुम्हाला नाव ठेवणार. ज्या वेळेला तुमच्याकडे भरपूर काही येणार त्यावेळेला लोक तुमच्याकडे येणार. सांगायचा विषय एवढाच आहे बाबा, आम्ही जो लोक आहे म्हणजे माझ्यासारखी छोटं मोठं व्हिडिओ आम्ही बनवतोय, व्हिडिओ करतोय, तुम्ही नाव ठेवण्याच्या ऐवजी जरा थोडं प्रोत्साहन जर दिलं, त्यांना थोडं प्रोत्साहन केलं की बाबा हां चांगला व्हिडिओ आहे, थोडीशी तुझी इथं चूक झाली, थोडंसं तो असा व्हिडिओ बनव, थोडं तुझं इथं हे झालं, थोडंसं असं कर, हे बदल कर, ते बदल कर. त्याच्यातनं आम्हाला समजेल की बाबा ह्यानं असं सांगितलं असं केलं पाहिजे, त्यानं तसं सांगितलं तसं केलं पाहिजे, कुठं आमची सुधारणा होईल त्याच्यातनं. व्हिडिओ बनवतोय आम्ही, पण तुम्हीच आम्हाला नाव ठेवता, हा असा बनवला, तसा बनवला, ही केलं, ती केलं. काय होते माहित आहे का, काय काय लोक माझ्या समोरचे माझ्या बरोबरचे काय पोरांनी व्हिडिओ बनवायचं बंद केलं. बाबा नको, लोक नाव ठेवते, काय लोक म्हणले मला व्हिडिओ मध्ये घेऊ नको. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण जे नावं ठेवतात त्यांना मला एकच सांगायचं आहे, बाबा फक्त नावं ठेवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही कुठेतरी आता स्टार्टअप केलंय, फक्त माझ्यासारख्या मी तर खचून जाणारच नाही. मी तर व्हिडिओ बनवणारच आहे, कुठलं बी व्हिडिओ करणार आहे, काय करणार आहे, काय काय करणार नाही, पण जेवढं मला वाटतं तेवढं करणार आहे. लोक काय म्हणते ते काय नाही त्यानं मला काय घंटा फरक पडत नाही. किती बोलायचं काय बोलू दे, मला काय फरक पडत नाही. काय बोलायचं असलं बोलू, माझं काय नडत नाही. पण मला एवढंच सांगायचं आहे की खचून जाणारा मित्रांनो व्हिडिओ बनवत राहा. आणि जे नाव ठेवते त्यांना एक सांगायचं आहे, तुम्ही किती बी नाव ठेवा, आम्ही काय खचण्यातलं नाही. ज्या वेळेला प्रगती दिसल आमची कामाची, काम करण्याची, ती प्रगती नव्हे, नाही तर त्या प्रगतीकडे जाताल. आमची प्रगती दिसेल कुठेतरी, आमच्यात काहीतरी वाटलं की बाबा हा काहीतरी करायला लागलाय, व्हायला लागले, मग तुम्हाला समजेल. आणि तुम्हाला तेवढाच राग येते, तुम्हाला व्हिडिओ जर बघू वाटत नसेल, तुम्हाला आम्ही जी काय करतो ती आवडत नसेल, तर सरळ एक काम करा, आमचे व्हिडिओ बघू नका, ब्लॉक करून टाका, ना आमच्या आयडीकडे लक्ष सुद्धा देऊ नका, इग्नोर करा. एवढं सांगायचं आहे मला. फक्त आम्हाला नाव ठेवण्याचा प्रयत्न करू नका, आमची चर्चा करण्याचा प्रयत्न करू नका. मेन गोष्ट तुम्हाला सांगतोय, कारण वेळ खूप काही शिकवते, वेळेनं कोणाला सोडलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची मित्रांनो, ही जी वेळ आहे अशी आहे ना, काय त्याला म्हणते ती, नशीब एखाद्याचं असं असतंय, कधी फळफळ सांगता येत नाही. रंकाचा राजा आणि राजाचा रंक झालेला इथं आपण बघितला, ही गोष्ट ध्यानात ठेवा.
त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय, बनवत राहा, बिनधास्त व्हिडिओ बनवा मित्रांनो. लोकांचा विचार करू नका, काय करू नका. आणि जे लोकांचा विचार करून जे आता बसते, शांत बसते, व नको हे करा नाही ती करा नाही, त्यातच मागे राहणार आहे. आता मोठमोठे रील स्टार बघा कशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायचे, कसं यायचं, काय करते ती काय नाही, ती पण ह्याच्यातनंच गेलेली आहे ना, आपण पण त्याच्यातनंच चालू आहे. त्याच्यामुळं थोडंसं लक्ष द्या. जे नावं ठेवते ना त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका, तेवढं सांगा.